श्रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। सावदा येथे दिनांक 11 रोजी गणपती गणेश मंदिरावर सकल हिंदू समाजातर्फे गणेश मंडळ एकत्रीकरण सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी योगी दत्तनाथजी महाराज, सुरेशदास शास्त्री मानेकर बाबा, शास्त्री अनंत प्रकाशदासजी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी महंत दत्तनाथ महाराज यांनी सध्याच्या गणेशोत्सवाला आलेले विकृत स्वरूप यावर परखड मत मांडले। तसेच गणेशोत्सव कसे साजरे करावा, यात सामाजिक उपक्रम कसे राबवावे याविषयी तरुणांना व गणेशोत्सव समित्यांना मार्गदर्शन केले व यंदाचा गणेशोत्सव एका वेगळ्या धार्मिक स्वरूपाने व सामाजिक स्वरूपात साजरा करावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले। बघा याचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित सगळ्या संतांना गणेश उत्सव कसे साजरे करावं हे सांगण्यासाठी हिंदू समाजातल्या संतांना सभा घ्यावी लागते। हे सगळ्यात मोठं दुर्दैव हिंदू समाजात। मुसलमान समाजाला सांगावं लागत नाही त्यांनी त्यांचे उत्सव कसे साजरे करावे। ख्रिश्चनांना सांगावं लागत नाही नाताळाचा उत्सव कसा साजरी करावा। पण मुळात या विश्वामध्ये ज्या हिंदू समाजाने या जगाला उत्सवाच्या माध्यमातून शांतता, समाधान, आनंद देण्याचं काम केलं, त्याच हिंदू समाजाला आज मार्गदर्शन करावं लागतं उत्सव कसे साजरे करावे। मगाशी मानेकर बाबांच्या बोलण्यातून आपण ऐकलं की हिंदू समाज हा उत्सव प्रिय आहे। तुम्ही जर एकंदरीत हिंदू समाजाचं चिंतन केलं, हिंदू समाजाचा इतिहास बघितला तर हिंदू समाज हा उत्सव जर हिंदू समाजाच्या बाजूला गेलं तर हिंदू समाजाच्या सगळ्या गोष्टींवर शून्य करता येईल। हिंदू समाजात जिवंत या उत्सवांमुळे आणि या उत्सवाची हाताला अनादी काळापासूनची परंपरा, त्याला शास्त्रीय कारण आहे, त्याला वैज्ञानिक कारण आहे। उत्सव सामान्य नाही आहे कुठल्याही उत्सवाला। आणि उत्सव शब्दाचा अर्थ आहे उत्सव, ज्या ठिकाणी आनंद, आपण म्हणतो ना आनंद उफळून वाहतो त्याला म्हणतात उत्सव। उत म्हणजे वरती येणे, उत म्हणजे वरती येणे, तिथे आनंद हा द्विगुणित होतो त्याला उत्सव म्हटलेला आहे। पण मला सांगा प्रामाणिक या सगळ्या उत्सवांमध्ये पहिला उत्सव आपला चैत्र पाडवा, गुढी पाडव्यापासून तर कुठपर्यंत ही समजेल हे दुर्दैव आहे। मराठी 12 महिन्यात लक्षात असलेला उत्सव सांगता येतो। आपण 1 जानेवारी पासून जर बोलायला सुरुवात केली तर आपल्याला संक्रांत पहिला वाटतो, कुठूनही सुरू करा। पण या सगळ्या उत्सवांमध्ये प्रामुख्याने या उत्सवांमध्ये तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवते। 2 उत्सव
आश्विन महिन्यातील नवरात्र हे दोन उत्सव मोठ्यामध्ये सहभाग पण मोठ्या प्रमाणात असतो. या दोन उत्सवांमध्ये हिंदू समाजाचा पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च होतो. जर कॅल्क्युलेशन केलं तर इतर उत्सवांपेक्षा म्हणजे आपण सांगू दिवाळीला जेवढा पैसा हिंदू समाज खर्च करत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने पैसा हा गणेश उत्सव आणि नवरात्रीवर खर्च केला जातो. दिवाळीत खर्च केलेला पैसा अंग भरून कपडे आणि खाण्यावर खर्च होतो, पण गणेश उत्सवामध्ये खर्च केलेला 99% पैसा माता की जय, गणपती बाप्पा आज या येणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने हिंदू समाजामध्ये काही चांगले बदल व्हावे यासाठी याला सभा म्हणता येणार आहे. चिंतन बैठक धर्मसभा आपण धर्म जागृती सभा हे नाव दिलं, पण याला एक धर्मचिंतन बैठक सुद्धा आपण म्हणू शकतो. या सभेकरता आपण सगळे उपस्थित आहात. सभेला प्रारंभ करण्यापूर्वी भारत माता छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य स्मरून मंचावर विराजमान आपल्या सावधायातील महानुभाव आश्रमाचे प्रमुख श्री माणिकराव बाबा शास्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. अनंत प्रकाश शास्त्री महाराज स्वामीनारायण गुरुकुल ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सावधा पंचप्रसिद्धी किंवा रावेर यावल तालुक्यातील सावधा शहरातील ग्रामीण भागातील गणेश बँड लावा डीजे लावा त्याचे दुष्परिणाम सगळ्यांना माहिती आहेत. बँड आणि डीजेच्या मोठ्या डेसिबलच्या आवाजामुळे अनेक लोकांना तरुण मुलांना हृदयविकाराचे झटके येत आहेत. मागच्या वर्षाला आमच्या शिरपूरचा एक 22 वर्षाचा पोरगा डीजे समोर मेला. जेव्हा त्याचं पोस्टमॉर्टम केलं तेव्हा कळालं की हा हाय पैशामुळे हृदयविकाराचे झटके गेला. 22 वर्षाचा पोरगा अटॅक करतो डीजेमुळे. मला म्हणायचं असं की ना डीजे लावा बँड लावा माझं काही म्हणणं नाही, जरूर लावा, पण गणेश उत्सव 10 रुपये आहे आणि गणेश उत्सवामध्ये बँड आणि डीजेवर नाचायचं असेल तर एक मर्यादा आपण सांभाळली पाहिजे की गणपतीचा उत्सव धार्मिक आहे आणि याच्यावर धार्मिकतेचे राष्ट्रीयतेचेच गाणे वाजले पाहिजे. टाळ्या वाजवू नका, तुमच्या टाळ्या मला अपेक्षित आहे. बऱ्याच जण आपल्या समोर टाळ्या वाजवतात आणि गेले का परत आपले भामटे धंदे सुरूच असतात. मला टाळ्या अपेक्षित नाही आहे. आम्हाला समाजामध्ये परिवर्तन अपेक्षित आहे. आणि मला सांगा की एका ठिकाणी असं वाटतं की आपण धार्मिक आणि राष्ट्रीयत्वाचे गाणे वाजवले पाहिजे. म्हणजे महाराज त्या गाण्यावर कुठे नाचता येतं मी सांगतो गाण्यावर नाचते गायकांचे नाव सांगतो नोंद करून घ्या डीजेवाल्यावर मला हे करायला पाहिजे. आणि तुम्ही तर कांड देशामध्ये जन्माला आलेला आणि ऐराणी भाषेमध्ये तर आपली देवाच्या देवीची इतके गाणे तयार आहे की दुसऱ्या अश्लील गाण्याची आपल्याला गरजच भासत. आमच्या ते शिरपूर स्वतःच्या एन्जॉयमेंट करता आपण गणपतीवर वापर करून घेतला. गणपतीवर प्रेम नाही. तुकाराम महाराज म्हणतात एकडे मोले घातले रडाया नाही असू नाही मारा. एखाद्याच्या घरात जर एखादा माणूस मिळाला त्या घरात जर कोणाला रडता येत असेल तर मोल म्हणजे पैसा देऊन रडायला माणसं आणले. मला सांगा ना, जे लोक भाड्याच्या तत्वावर रडायला येतील त्यांच्या डोळ्यात छोटं अश्रू असतं काय म्हणतो तुमचं बोलत जातं अश्रू असतं का? आमच्या घरात काही माया दया काहीच नाही. अजून समजा एखाद्या रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला 2-4 लोक मेले आपल्या बरोबर हा मरणाऱ्यांचा आपला कार्यक्रम संपत नाही. माणसालाच मरतात आपल्या समोर मरतात तरी येत नाही. जोपर्यंत आपल्या घरातला कोणी
गणपती दरवर्षी साजरी करतो, पण आत्मीयता, कारण गणपती हा आपला आहे, हा धर्माचा उत्सव आहे, ही आत्मीयता नसल्या कारणाने तुम्ही फक्त एन्जॉयमेंट म्हणून त्या उत्सवाकडे जर बघत असणार तर आमच्यासारख्याने किती मार्गदर्शन केलं आणि किती धर्मसभा केल्या याच्यात परिवर्तन होणार नाही. त्यासाठी उत्सव साजरे करणाऱ्यांच्या अंतःकरणामध्ये आत्मीयता असली पाहिजे, ते प्रेम असलं पाहिजे. आणि आज आपण गणेश उत्सवात धार्मिक ठेवलाच नाही. मला सांगा किती गणेश मंडळ गणेश उत्सव धार्मिक पद्धतीने साजरे करतात? किती मंडळ आहेत? आपण स्वतःला सुधारलेलं म्हणतो ना, पण ज्या लोकांनी गणेश उत्सव पुण्यातून साजरी केलेला आज सुद्धा पुण्यामध्ये ती परंपरा आहे. पण पुणे सोडलं तर इतरत्र गणेश उत्सवात ती धार्मिकता कुठे दिसत नाही. गणेश उत्सवामध्ये तू काय केलं पाहिजे? आता पहिले तर या ठिकाणी संख्या कमी का आहे मी विचार केला, कारण बऱ्याच लोकांना, बऱ्याच कार्यकर्त्यांना, बऱ्याच मंडळाच्या अध्यक्षांना संकट पडलं असेल आम्ही तिथे जाऊ आणि हे काय महाराज लोकांना काय काम आहे, एका शब्दाने आम्हाला माहिती आहे, एका शब्दाने मूर्त्याला आला बँड लावला होता, डीजे लावला होता, हे सांगते म्हणून बरेच लोक आलेले असतात. पण मी थोडा वेगळ्या प्रकारचा महाराज बँड लावताना मी असं सांगणार नाही, डीजे लावताना मी असं आत्ताच सांगणार नाही, भविष्यात सांगू शकतो, पण आत्ताच पहिल्याच समितीने तुम्हाला सांगणार नाही बँड लावलं का डीजे लावलं का. बँड लावा, डीजे लावा, त्याचे दुष्परिणाम सगळ्यांना माहिती आहे. बँड आणि डीजेच्या मोठ्या डेसिबलच्या आवाजामध्ये अनेक लोकांना, तरुण मुलांना हृदयविकाराचे झटके येत आहेत. मागच्या वर्षात आमच्या शिरपूरचा एक प्रसंग 22 वर्षाचा मुलगा डीजे सोबत नाचता नाचता मेला. जेव्हा त्याचं पोस्टमॉर्टम केलं तेव्हा कळलं की हा हाय प्रेशरमुळे हृदयविकाराच्या झटक्याने मेला. 22 वर्षाचा मुलगा अटॅकने मरतोय डीजेमुळे. मला म्हणायचं तुम्ही न डीजे लावा, बँड लावा, मला काही म्हणलं नाही, जरूर लावा, पण गणेश उत्सव धार्मिक आहे आणि गणेश उत्सवामध्ये बँड आणि डीजेवर नाचायचं असेल तर एक मर्यादा आपण सांभाळली पाहिजे की गणपतीचा उत्सव धार्मिक आहे आणि याच्यावर धार्मिकतेचे, राष्ट्रीयतेचे गाणे वाजले पाहिजे. टाळ्या वाजवू नका, तुमच्या टाळ्या मला अपेक्षित आहे. बऱ्याच जणांना आमच्यासोबत टाळ्या वाजवतात आणि गेले का परत आपले भामटे धंदे सुरूच असतात. मला टाळ्या अपेक्षित नाहीये. आम्हाला समाजामध्ये परिवर्तन अपेक्षित आहे. आणि मला सांगा, मी एका ठिकाणी असं म्हणतो की आपण धार्मिक आणि राष्ट्रीयत्वाचे गाणे वाजवले पाहिजे. आणि मला त्या गाण्यावर कुठे नाचता येतं का मी सांगतो तुम्हाला. कोणते कोणते गाणे आणि कोणत्या गाण्यावर नाचता येत गायकांचे नाव सांगतो, नोंद करून घ्या. डीजेवाला सगळं हेच गाण्याला पाहिजे. आणि तुम्ही जर कामी देशामध्ये जन्माला आलेला आणि ऐराणी भाषेमध्ये तर अगदी देवाचे, देवीचे इतके गाणे तयार आहेत की दुसऱ्या अश्लील गाण्यांची आपल्याला गरजच भासत नाही. आमच्याकडे शिरपूरवाल्यांनी, सटवावाल्यांनी इतके गाणे तयार केले. कानबाई मातेचे गाणे, त्यामध्ये सप्तशृंगी मातेचे गाणे. अजून सांगू, ज्यांना हिंदी गाण्यावर वाचायचा शौक असेल ना तर त्यांनी मुसलमान धर्मामध्ये जन्माला आलेली शेहनाज अख्तर नावाची गायिका, हिंदू समाजाच्या तरुणांनी धार्मिक गाण्यांवर नाचलं पाहिजे. कोण चांगले चांगले गाणे तयार करते तरी आपले काही पावलट पिक्चरच्या गाण्यावर असतात. राजस्थान, हरियाणामध्ये एक गायक आहे. आता सध्या ज्या देवाचं सीझन चालू आहे, आपले देव पण सिद्धेबल झाले. आता सीझन चालू होतं तीन वाजले झाले, तीन वाजता खाटूश्यामचं सीझन आहे. त्या खाटूश्याम महाराजांच्या विषयी त्यांनी पहिलं गाणं तयार केलं. तो छोटू सिंग रावना म्हणून गायक आहे. त्याच्या असे गाणे की ज्याने राष्ट्रपती, देशप्रती, राम मंदिराप्रती इतिहास सांगणारे गाणे. पण ते गाणे जर डीजेवर लावले तर बिना दारू केलेलं माणूस नाचत. मी काय बोलतोय समजलं? ह्याच्यात असं 2 नंबर
तर एक वर्ग आहे तिला म्हणतो की दारू पिल्याची आम्हाला नाश्ता येत नाही. किती मोठी शोधात घ्या. अहो वारकरी संप्रदायाचा आपल्या महाराष्ट्राचा वारसा आहे आणि 25-30 लाख लोक पंढरपूरची वारी करतात ते दारू पिऊन नसतात का? 15-15 दिवस टाळ आणि तुमच्या टाळ आणि मृदुंगाच्या गजरावर असतात. तुमच्याकडे डीजे आहे, बँड आहे. हो, त्या गोष्टीचं चिंतन झालं पाहिजे. पहिले तर गणेश उत्सवामध्ये जसं आता श्रावण सुरू आहे, 11 महिने आपण मजा करतो. समजते काय होतं? मला जायचं लोक भेटलं बघा खडगावात जेवायचं वंदे महाराज मला एकदम कडक उपवास होतो. कडक मी काहीच खात नाही महिन्यावर, फक्त फराळ करतो. पण तू बाळकरी का म्हणजे मी बाळकरी पण श्रावण कडक पाळतो आणि 11 महिने आराम तर कितीतरी मोकळ्या खाऊन जातो आणि महिन्यावर श्रावण करतो. उपयोग नाही मी म्हणून घेतो मले घात अंतकरणात मया दया देवाविषयी श्रद्धा प्रेम असलं तर ते उत्सव साजरे करतो. आपण इव्हेंट करून टाकला गणेश उत्सव. मी तुमच्यासमोर नुसतं करत नाहीये, मी या सगळ्या विषयांमधून जाऊन मग महाराज झालो. 15 वर्ष मी मंडळ चालवलंय. मंडळाचा अध्यक्ष म्हणून गणेश उत्सव साजरा केला. गणेश उत्सव कसे साजरे करतात पारंपरिक पद्धतीने मला चांगला अनुभव आहे. अनेक मंडळ आहे. आता मी येत्या माझ्या मंडळाला भेट देणार तुमच्या कुशलवंत मातृभूमी गणेश मंडळ जे यावर्षी वृंदावनाचं सगळ्यात मोठं प्रेम मंदिर, ते प्रेम मंदिराची प्रतिकृती देखावा साकारणार आहे. पारंपरिक वाद्य ढोल ताशा ही आपली संस्कृती आहे. ठीक आहे, काळानुरूप हिंदू समाज स्वतःमध्ये बदल करतो. काळात असतोय ना, काळानुरूप बदल केला पाहिजे. पण किती बदल करावा? गणपतीचाच बदल केला पाहिजे लोकांनी. कोण बाळासाहेब ठाकरेच्या रूपात गणपती आणतो, कोण भगतसिंगांच्या रूपात आणतो, कोण कृष्णाच्या रूपात आणतो. गणपतीचं स्वरूप बदलून उत्सव गणपतीचा आहे तर त्या मूर्तीमध्ये गणपतीच दिसला पाहिजे. आज गणपतीची मूर्ती किती फुटाची असली पाहिजे या विषयात मला बोलायचं नाही. पण गणपतीची मूर्ती बघितल्यानंतर तो गणपती वाटला पाहिजे. त्याच्यामध्ये गणपतीच्या देवतेचे स्वरूप तुम्हाला मला दिसलं पाहिजे. शास्त्रीय दृष्ट्या तो 4 हातांचा व्यवस्थित त्याच्या आसनावर बसलेला त्याचं स्वरूप ते गणपतीचं दिसलं पाहिजे. पण मला म्हणतो की आपण किती त्याच्यामध्ये म्हणजे किती विकृती तयार झाली. अगदी काही काळापर्यंत अमिताभ बच्चनच्या स्वरूपात गणपती आले होते. जुना काळ बघा, इतकं खात असताना गणपती आपण ज्याला आपण देव मानतो, ज्याचा 11 दिवसाचा उत्सव आहे आणि त्या गणपतीमध्ये सुद्धा जर आपण आपल्या आनंदासाठी विकृती तयार करत असतो तर गणपती कधीच तुम्हाला आशीर्वाद देत नाही. मूर्ती 100 फुटाची आणा. आता मला लोक म्हणतात तुम्ही आमच्या पुढे विरोध करा. तुमच्या धमकीला 50 फुटाची आणा, 25 फुटाची आणा, पण विसर्जनाच्या वेळेस अगदी व्यवस्थित क्रेन वगैरे मागवून त्या मूर्तीचं विसर्जन झालं पाहिजे. आपण विसर्जन करत नाही, आपण 11 दिवस आनंद करतो आणि 11व्या दिवशी त्या गणपतीला फेकून देतो. फेकून देणं वेगळं आणि विसर्जन करणं वेगळं. मोठमोठ्या मूर्त्या आपण उचललेल्या होत्या. एखाद्या कुठल्या तरी नदीच्या पुलावर आपण उंचावर 50 फुटावर ट्रॅक्टर उभं करतो, ती ट्रॉली उभी करतो आणि वरून तो गणपती पाण्यात टाकतो. अंतर जास्त असल्या कारणाने गणपती पाण्याच्या दाबामुळे फुटतो, त्याचे तुकडे होतात आणि तरी आपण ते आनंदाने साजरे करतो. याला गणेश उत्सव म्हणत नाही. मी अनुभवलेलं आमच्याकडे सुद्धा तापी आहे. धुळ्यापासून शिरपूरपासून सगळे लोक त्या तापीवर गणपती आणतात, वरून फेकतात, गणपती फुटतात आणि आपल्या हातून आपल्या धर्माचं उल्लंघन होतं. मला सांगा सगळे तुम्ही सुज्ञा, मला सांगा जर एक एवढा मोठा हिंदू समाज आहे, एखाद्या वेळेस गणेश उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये काही विदर्भी लोकांनी दगडफेक केली आणि एखादा दगड मूर्तीला लागला आणि आपल्या मूर्तीचा हात तुटला तर अख्खं गाव आपण पेटवून देतो.
भेटतो का नाही? करतो ना, जाळपोळ करतो, मोर्चे काढतो, पण सर्रासपणे त्याच हिंदू समाजातले अनेक लोक 11व्या दिवशी त्या मूर्त्या स्वतःच्या हाताने फोडतात. त्याचा आपल्याला वाईट वाटत, त्याचा आपल्याला म्हणजे दुसऱ्याने केलं तर आपल्या गणपती विक्रम आहे आणि आपल्या हातात केली तर आपल्या हातात झाली तर तिथं जास्त पाप लागतं. एखाद्या वेळेस त्याला त्या गणपतीचं महत्व माहित नाही, पण तुम्ही आम्ही त्या धर्मामध्ये जन्माला आलोय, तुम्हाला त्या देवाचं महत्व माहीत असून सुद्धा तुमच्याकडून या चुका होत असतील तर गणपती तुम्हाला कधी माफ करत नाही. 25 फुटाची मूर्ती आहे, ठीक आहे, पण नियोजन करा. एखादी क्रेन मागवा, क्रेनने तो गणपती व्यवस्थित उचला, पाण्यापर्यंत व्यवस्थित घेऊन जा. अशी तयारी असेल तर 25 फुटाची आणा. आणि तुमच्याकडे अशी विसर्जनाची तयारी असेल तर 7 फुटाची 6 फुटाची आणा, जेणेकरून ती उचलून त्या मूर्तीचं विसर्जन झालं पाहिजे. बँड 1.5 लाखाचा 2 लाखाचा आणा, पण त्या बँडवर गाणे धार्मिक राष्ट्रीय प्रेम तयार करणारे गाणे वाजले पाहिजे, जेणेकरून त्या गाण्यांच्या शब्दातून नाचणाऱ्यांच्या प्रेमात, नाचणाऱ्यांच्या हृदयामध्ये राष्ट्राविषयी, देवाविषयी, धर्माविषयीचं प्रेम निर्माण झालं पाहिजे. असेच गाणे वाजले पाहिजे. आता बऱ्याचदा काय होतं, मला प्रामाणिकपणे सांगा, खोटं अजिबात बोलायचं नाही. मी बोललो तुम्हाला, आपल्याला चिंतन करायचंय, संवाद करायचंय. किती मंडळ असेल की त्या मंडळांमध्ये लाऊड स्पीकर किंवा होम थिएटर साऊंड सिस्टीम लावून आरती केली जाते. बोला ना, सगळे लाजा नाही का आपल्याला? आरती पाठ नाही का तुमची? किती मोठी शोकांतिका आहे. म्हणजे गणपती आपला हिंदू धर्माचा उत्सव, आपण त्याचा साजरी करायचा आणि आरती ते म्हणतो. संस्कृतीला आरती लावली जाते. अरे जर तुमच्याकडून त्या गणपतीची आरती सुद्धा पूर्ण म्हटली जात असेल तर तुम्हाला उत्सव साजरी करण्याचा अधिकार नाही. मी जास्त काही सांगत नाही, किमान 2 वेळेचे. आता काय, एखाद्या मंडळामध्ये सदस्य 15 आणि आरतीला असतात 2. अरे सदस्य कुठे गेले ना, ते फक्त बसवायला येतात आणि शेवटच्या दिवशी दारू पिऊन नाचायला येतात. आरतीला येऊ नये. काही ठिकाणी गणपतीची आरती होत नाही. ही स्थिती हिंदू समाजाची आहे. छोटे छोटे बदल करायचे. काय सांगतोय मी? खूप मोठे बदल करायचे. तुमच्याकडून मला खूप मोठी अपेक्षा नाही आहे. एकदम डीजे बंद करा, एकदम मूर्त्या छोट्या बसवा, मी हे सांगत नाही, पण किमान जे आपल्याला शक्य आहे ते तरी केलं पाहिजे. आज या गणपती बाप्पाच्या साक्षीने आपण सगळ्यांनी एक निश्चय केला पाहिजे. इथून गेल्यानंतर जो गणेश उत्सव आम्ही साजरा करू, त्या गणेश उत्सवामध्ये आमच्या मंडळात एकही दिवसाची आरती टेपवर वाजणार नाही. ती आम्ही आमच्या मुखाने म्हणण्याचा प्रयत्न करू. आणि पैसा खर्च करतो आपण. 3x4 एक पॅनल बनवा, त्याच्यावर गणपतीची आरती मोठ्या अक्षरात काढून तिथे टाकून द्या. ज्यांची पाठ नसेल ते सुद्धा वाचून आरती करू शकतात, पण आरती केली पाहिजे, आपल्या मुखाने केली पाहिजे. आत्मीयता तिथे दिसली पाहिजे. आरती काय करतो आपण? देवाची आरती काय करतो? देवाची स्तुती काय करतो? देवाने आपल्यावर प्रसन्न झाला पाहिजे म्हणून आपण देवाची स्तुती करतो, आपण देवाची पूजा करतो. आणि त्या स्पीकरवर कितीही आरती केली तरी देव तुमच्याकडे लक्ष देत नाही, म्हणून ती आरती आपण केली पाहिजे. दुसरी गोष्ट, मंडळात 15 सदस्य असतील तर स्ट्रिक्ट वॉर्निंग की काही नसतं झालं, तू मिरवणुकीत नाचायला नसतं झाले, पण 10 दिवस तू 2 वेळेच्या आरतीला तुझे हजर असलाच पाहिजे. उत्सव आपला ना. आणि आरती काय दुपारी 12 वाजता होत नाही, सकाळी मध्ये 7 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता होते, 6 वाजता होते. सगळ्यांनी आरतीला हजर असलं पाहिजे. 2 वेळेची आरती आपण स्वतः केली पाहिजे. किमान त्या 10-11 दिवसामध्ये सत्यनारायणची एखादी पूजा झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, गणेश उत्सवाच्या कालामध्ये अथर्व शीर्षाचे पाठ झाले पाहिजे, जे आपल्या एकी मंडळात होत नाही. गणेश उत्सव करायचा आहे, लोकपर्यंत सगळ्यांना एकत्र करण्यासाठी केला. आता तर एका गलीमध्ये एका
वाड्यामध्ये 2-2, 4-4 मंडळ झाले. ठीक आहे, झाले तर झाले, पण त्याच्यात वाद महिला आपल्या गणेश उत्सवामध्ये सहभागी होत उत्सवामध्ये तरुणांचा मी असं म्हणतो, गणेश उत्सव साजरी करत असताना 100 कुटुंबांचं मंडळ आहे. त्या सगळ्या 100च्या 100 कुटुंबातले सगळेच लोक आरतीला असले पाहिजे. नाही आध्यात्मिक दृष्ट्या चिंतन केलं तर रोज अथर्व शीर्षाचा पाठ झाला पाहिजे. ठीक आहे, कामाची व्यस्तता असेल, तुम्ही सगळे व्यस्त असाल, वेळ मिळत नसेल तर किमान त्या 11 दिवसातला एक दिवस ठरवायचा आणि त्या एकाच दिवसामध्ये 21 पाठ अथर्व शीर्षाचे त्या गणपती बाप्पाच्या त्या मूर्ती समोर झाले पाहिजे, तर तो गणेश उत्सव साजरे करून उपयोग. आज गणेश उत्सवामध्ये अश्लीलता झालेली आहे. गणेश उत्सव नवरात्र उत्सव आपण ऐकलं. आज हिंदू स्त्रियांनी कपडे कसे घालावे मी तर म्हणतो, पण प्रत्येक गणेश उत्सव मंडळाने स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली पाहिजे की गणपतीच्या दर्शनाला येत असताना हिंदू संस्कृतीप्रमाणेच कपडे परिधान करूया. पाश्चात्य संस्कृतीचे कपडे परिधान करून आलेल्या गणपतीचं दर्शन करता येणार नाही असं बोललं पाहिजे. पण इतकं हे कोणाला लिहिता येईल? ज्या मंडळातले कार्यकर्ते चारित्र्य संपन्न असतील हे तेच देऊ शकतात. ज्या मंडळातले कार्यकर्ते रात्री गणपतीच्या स्टेजच्या मागे जाऊन बाटल्या फोडत असतील, त्यांनी असं बॅनर लिहिलं तर एखादे पाय फोडून तुमच्या कानाला आणि त्यासाठी आपण त्या चौकटीत असलं पाहिजे. त्या चौकटीचा सुरू उत्सव साजरा केला. म्हणून महिलांचा सहभाग. आज मला सांगा, एवढे लोक तुम्ही बघताय, किती गणेश मंडळांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये महिला सहभागी असतात? किती आहे का एखादं मंडळ इथे की आमच्या मंडळात विसर्जनाच्या दिवशी गावातल्या महिला विसर्जन मिरवणुकीत सहभागी असतात? तुमच्या मंडळात असतात का? असतात. वा, धन्यवाद. महिला येतच ना, काय येत नाही? आणि इतर धर्मीयता हातावर आपल्या बाया आपल्या मुलींवर टपलेले, ते तर लवकियांचा एवढा मोठा षडयंत्र आपल्या देशामध्ये चालत आहे. पण आपल्या हिंदू समाजाच्या तरुणांकडून सुद्धा आपल्या हिंदू भगिनी सुरक्षित आहेत का याचं चिंतन केलं पाहिजे. सर्वच हिंदू धर्मामध्ये करणारे आपण हिंदू समाजाच्या जागृतीसाठी ही मंडळी प्रयत्न करते. धर्मजागृती याला नाव. धर्मजागृतच आहे, धर्म कधीही जोडलेला नाही. धर्म जो आहे तो आपल्या अंतःकरणाचा धर्म जागृत होणं गरजेचं आहे. आणि मनुष्य निर्विकास ते विसरतो. हिंदू समाज हा प्रामुख्याने उत्सवप्रिय आणि ही उत्सवप्रियता हिंदूंच्या प्रत्येक सणामध्ये आपल्याला दिसून येते. मग याच उत्सवप्रियतेला लक्षात घेऊन प्राचीन पूर्वसूर्यांनी याला अध्यात्माची जोड दिली. दररोजच्या कामांमधून, दररोजच्या धकाधकीच्या जीवनामधून, दररोजच्या कष्टमय जीवनातून, आजचं जरी आपण वेगळंच होतं तर पूर्वीचं जीवन अत्यंत कष्टप्रद जीवन होतं. खेड्यापाड्यांमध्ये असेल, दिवसभर कामात कष्ट करायचे, कष्ट आणि कष्टच पायी चालणे वगैरे हा सर्व प्रकार पूर्वी होता. आणि या सर्व धकाधकीच्या काळातून माणसाला कुठेतरी उसंत मिळावी, कुठेतरी त्याच्या मनाला विरंगुळा मिळावा, यासाठी खऱ्या अर्थाने सणांची नियुक्ती झालेली आहे. आणि मग ते सण जे असतील ते कालप्रमाणे ऋतुमानाप्रमाणे वेगवेगळ्या कालामध्ये वेगवेगळे सण आपल्याकडे आले आहेत. आणि या सणांच्या माध्यमातून हा मनुष्य धर्माशी जोडला जावा, देवाशी जोडला जावा,
हा उद्देश याच्या मुळाशी होता. आज आपण इथे आला, आज इथे आपण आला तर त्या भगवंताची कृपा आपल्याला आहे म्हणून इथे पर्यंत आपण पोहोचलो. सहज शक्य नाही. अनेक लोकांची इच्छा असेल परंतु कुणाचे पाय चालत नाही, कुणाचे गुडघे दुखत आहेत, कुणाला काही त्रास आहे, असे अनंत आजार प्रत्येकाला आहे, अनंत त्रास आहे. या त्रासावर तो व्यक्तिपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. परंतु भगवंतानं तुम्हाला चांगलं ठेवलेलं आहे. तुमचे पाय चांगले आहेत, तुमचं शरीर चांगलं आहे, तुमचं मन चांगलं आहे आणि म्हणून तुम्ही पर्यंत पोहोचू शकला. म्हणून त्या भगवंताचे आभार आपण मानले पाहिजे. आणि आभार मानणे यासाठी यातून उत्सवाची निर्मिती आणि हा सांगड ही सर्व धर्माशी आणि अध्यात्माशी घातलेली सांगड समानशी आणि ही नेमकी आपण सांगड धर्माशी अध्यात्माशी असलेली सांगड आपण यातून विसरतो. टिळकांनी असेल आजच्या त्यांनी सांगितलं, टिळकांनी याची नियुक्तीच एवढ्यासाठी केली होती की सर्व समाज एकत्रित यावा, सर्व समाज एक झाला पाहिजे. सर्व समाज एक झाला तर तो एक होऊन धर्माच्या आणि देशाच्या समाजाच्या विकासाचा विचार करेल. यासाठी खऱ्या प्रामुख्याने गणेशोत्सवाचा प्रारंभ आहे आणि तो हेतू बराच काळापर्यंत टिकून होता, चांगल्या प्रकारे होता. जी जुनी माणसं आहेत त्यांना माहीत आहे की पूर्वीच्या वेळी व्याख्यानमाला असायची, प्रत्येक गावामध्ये व्याख्यानमाला असायची. बाहेरचे कुठे एखादे विद्वान यायचे गावामध्ये, त्या दिवशी पूर्ण 7 दिवस 8 दिवस व्याख्यानं चालायची, अनेक प्रबोधनात्मक व्याख्यान असायची. आचार्य सारखी माणसं सुद्धा त्या गणेशोत्सवाच्या याच्यामध्ये व्याख्यानं द्यायला जायची, अनेक विद्वान, आणि ते त्या व्याख्यानात जाऊन धर्म आणि समाज कसा असावा याची माहिती देत असायची. परंतु नंतरच्या काळात विकृतीकरण केलं, धर्म आपण विसरलो आणि केवळ उत्सव करू लागलो आणि यावर काय झालं की नेमका समाजाचा गोंधळ अति सुंदर त्यांच्या विचारांनी आपला हा महाराष्ट्र असे अखंड हिंदुस्थानाचे लेखक छत्रपती महाराजांच्या जीवचरित्रामध्ये लेखन करत असताना सर्व उपस्थित रत्नगोपाल महंत दत्तानाथ महाराज सोबत माणिकर बाबा सर्व संत वंदन करत असताना सर्व उपस्थित सर्व हिंदू प्रेमी बांधव सर्वांना जय श्रीराम. आजची सुंदर सभा आपली भारतीय संस्कृती ही सदाचारप्रिय संस्कृती आहे. सदाचार हा सगळ्यांना प्रिय आहे. सदाचार आपल्यासाठी दर्पण सुरू आहे. तुम्ही दर्पणासमोर उभे राहा म्हणजे आपल्या शारीरिक सुंदरता असो किंवा शारीरिक सुरुता असो, दर्पण आपल्याला दाखवत असतो. त्याचप्रमाणे सदाचार तो पण आपल्यासाठी एक दर्पण आहे की तुमच्यामध्ये नैतिकता किती आहे, तुमच्यामध्ये अनैतिकता किती आहे, ही याचं दर्शन आपल्याला हा सदाचार करत असतो. आणि त्यासाठी आपलं धर्मशास्त्र सुद्धा म्हणतं आचारो परमं धर्मः. आचार हाच आपला मुख्य धर्म आहे. तर मग धर्म म्हणजे काय, तर संस्कृतमध्ये युक्ती करण्यात आली धारेले किती धर्म, जो धारण करणारा आहे तो काही धर्म आहे. तर धर्माचं आपल्या जीवनामध्ये महत्व काय आहे की जर जीवनामध्ये ज्या माध्यमातून ज्या मूल्यांच्या माध्यमातून मनुष्याचं हित होत असतं तो धर्म म्हटला गेलेला आहे. आणि अशा धर्माच्या आधारावर जो व्यक्ती आपलं जीवन जगत असतो तशा व्यक्तीला धार्मिक म्हटले गेलेलं आहे. आज आपली इथे धर्मधार्मिकची सभा आहे तर त्या प्रसंगी मला एक असा प्रश्न निर्माण झाला की खरोखर आपण सगळे धार्मिक आहोत का. आपल्याला तरी मनामध्ये असं होतं का
की मी धार्मिक आहे ते कोणाला मनामध्ये शंका आहे. आपल्याला मनामध्ये जर प्रश्न झाला की मी खरोखर धार्मिक आहे किंवा नाही, जर आपल्याला मनामध्ये असं अज्ञान आहे की वास्तविकमध्ये मी धार्मिक आहे, तर हे तुमचं अज्ञान आहे. आणि अज्ञान असलं तोपर्यंत ठीक आहे, परंतु जीवनामध्ये जर भ्रम असला तर तो भ्रम आपण कोणी काढू शकत नाही. म्हणून आता आपल्याला नक्की करायचं आहे की मी धार्मिक आहे, त्यामध्ये मी अज्ञानी आहे, मला फक्त तो भ्रम आहे. जर अज्ञान असलं तर असे गुरुजन असले, त्या गुरुजनांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शन अनुसार जर आपण झाला तर आपलं अज्ञान दूर होऊ शकतं. परंतु मनामध्ये जर भ्रम निर्माण झाला तर तो भ्रम आपण कधीही दूर करू शकत नाही. स्वयं भ्रमाचे पण परतून आले ना तर मनाचा भ्रम आपला दूर होत नाही. एक लहानसा प्रसंग, एक युवा मित्र स्वतःच्या मित्रांसोबत पार्टी करायचं असलं, आपलं आध्यात्मिक जीवन जर आपल्याला उन्नतीच्या मार्गावर यायचं असेल तर आपल्याला जीवनामध्ये धर्म आणि सोबत आपले हे जे काही उत्सव परंपरा आहे त्या उत्सव परंपरेला शुद्ध भाव आपल्याला द्यावा लागतो. कारण की जोपर्यंत उत्सव आपल्यासाठी एक मार्ग आहे कशाचा, एक चांगली गोष्ट घडून करण्याचा समाजासोबत. आता उत्सवाचं स्वरूप असं झालेलं आहे की जर कुठे गणपती बसले तर त्या गणपती समोर आपण एक बाजूला देवपूजा करत असतो आणि बाजूला दुसरी बाजूला आपल्याला कुठेही आपल्या विचारांमध्ये, आपल्या स्वरूपामध्ये, आपल्या हृदयामध्ये देव आपण विसरून जात असतो. तर अशी परिस्थिती काय आहे, गणपती बाप्पा बसले आहे तर त्या गणपती समोर कोणीतरी व्यक्ती हातामध्ये मोबाईल घेतो आणि त्या मोबाईल मध्ये स्क्रोल करत असतो, काय रील्स, ते रील्स बघत असतो. नवरात्रीचा उत्सव असला आणि त्या नवरात्रीच्या उत्सवामध्ये आपण एक वाजता मातीची साधना करत असतो तर कुठेतरी पुढच्या जागी कोणीतरी आपल्या आई, आपल्या बहिणीकडे वाईट नजरेने सुद्धा बघत असतो. ही सगळी परिस्थिती काय आहे, त्याचं कारण काय आहे, तर त्याचं कारण एक आहे की आपली संकुचित बुद्धी, आपली संकुचित समजूत हे आपल्याला विशाल करायला पाहिजे. सोबत आपल्या आध्यात्मिक जो मार्ग आहे, आपल्या आध्यात्मिक मार्गाचा अभ्यास करत असताना आपल्या आध्यात्मिक मार्गाचा अभ्यास करून आपलं जे बाह्य प्रदर्शन आहे त्यावर आपण विशेष भर दिलेला आहे. आणि आध्यात्मिक अभ्यास त्याऐवजी आपण इतरांचं अनुकरण शास्त्र केलेलं आहे. आणि त्यासाठी आपण आपला जो उत्सव आहे, आपली जी परंपरा आहे, त्या परंपरेमध्ये आपण हे सर्व दूषण आपण घालवले आहे. जोपर्यंत आपली उत्सव परंपरा, आपला हा धर्म, आपलं हृदय जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत ह्या उत्सवाचं हे प्रकारचं महत्व नाही आहे. ज्या त्या काळी ज्यावेळी ह्या उत्सवांची योजना आपल्या पूर्वजांनी केली, लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाचा प्रारंभ केला, परंतु त्यावेळी सगळ्यांच्या हृदयामध्ये एक श्रद्धा होती, एक समर्पण भाव होता, समाजामध्ये काहीतरी समाज प्रबोधनाचा हेतू होता आणि त्यामुळे त्यांनी ह्या उत्सवाची परंपरा सुरू केली. परंतु त्या उत्सवाच्या परंपरेमध्ये आता आपण काय करतोय, गणपती आणले, भले गणपतीची मूर्ती लहान असते परंतु त्यांच्या समोर हजारोचा स्पीकर असतो. गणपती बाप्पा पण बसले विचार करत असते की मी इथे बसलोय किंवा इथे म्युझिक शो चालू आहे. उत्सवचा अर्थात आहे आनंद व्यक्त करणं, बरोबर. तर त्यामध्ये तुम्ही आनंद घ्या, आनंद भरपूर होता, तोपर्यंत हरकत नाही. परंतु गणेश विसर्जनच्या दिवशी आपण पूर्ण हृदयाने त्यांना विसर्जित करत असतो, पण सोबत काय करत असतो, ड्रिंक सुद्धा घेत असतो. आणि ड्रिंक घेतलं म्हणजे या मंडळाचा गणपती दुसऱ्या मंडळासमोर जर आला तर आपण काय म्हणतो, आमचा गणपती पहिले, तुमचा नंतर. गणपती तर दोघं एकच आहे, पण फक्त या लहानशा बाळामुळे, नाहीतर मग हे गीत वाजलं नाही, मी सांगतो तेच वाजायला पाहिजे.
तर ह्या बाबतींमुळे आणि त्यामध्ये पण कोणते आपण सॉंग वाजवत असताना सर्वे मुलीच जे आपण ते सॉंग वाजवत असतात तर त्यावेळी त्यामध्ये आपण सुधार करायचा आहे. बाद होतो गाण्यांमुळे, मग तू होते, नेमे होते, मग तू नेमे, मग दुसऱ्या शब्दापर्यंत आपण मारामारीवर येतो. मी महाराष्ट्रात जे गणेश सचिन बाबने सचिन बाबने कार्यकर्ते आहेत, स्वतःचा पेढी ग्रुप आहे, प्रतिनिधी शेतकरी आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की निंबोला पोलीस स्टेशन तसं आमच्याकडचं नवीन पोलीस स्टेशन आहे. आम्ही जेव्हा पहिल्यांदा तिथं गेलो गावात जरा परिचय कमी होती. शास्त्रीजी आपल्या स्वाभिमान ग्रुपचे उपाध्यक्ष आहेत. आपल्या सगळ्या धर्म कार्यामध्ये नेहमी सहभागी असतात, आमचे भक्त आहेत. आपल्या संघाचा जो धर्मजागरण आयाम चालतो त्या आयामाचे देवगिरी प्रांताचे आपला मराठवाडा आणि कानादेश या पूर्ण भागाचे संस्कृती प्रमुख